योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भव अर्जुन। भगवान परमात्म्याला अर्जुनाने आपल्या अंतकरणात असणारा एक संशय तो आत्मनिवेदन रूपाने सांगत आहे आणि भगवान त्याचं यथारीतीनं त्या शंकेचं किंवा प्रश्नाचं उत्तर देत आहेत, समाधान करीत आहे। तो प्रश्न असा की आपल्याला सत्संगतीत सत्शास्त्राचं श्रवण केलं आणि त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की प्रत्येक मनुष्याने आपलं आत्मकल्याण करण्यासाठी योगाचं अनुष्ठान केलं पाहिजे। इथं योग शब्दाचा आपण एक महिनाभर चिंतन करीत आहोत। या ठिकाणी योग शब्दाचा अर्थ आहे परमात्मा प्राप्तीचं साधन। युजुर योगे समाधव, तर परमात्मा प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि परमात्मा प्राप्तीशिवाय दुसरा कोणताही आपल्याला आत्यंतिक दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचा आणि परमानंद प्राप्तीचा उपाय नाही। हे संतांच्या संगतीत कळून आल्यानंतर आपणाला त्याकडं प्रवृत्ती करावी आणि आपणही ह्या योगाचं अनुष्ठान करावं। या अध्यायामध्ये असणारा योग म्हणजे आत्मसंयम योग, म्हणजे आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अंतकरणाची वृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करण्याचा जो अभ्यास आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे, किंवा यालाच अभ्यास योग असंही म्हटलेलं आहे। म्हणजे पुन्हा पुन्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करणं। याला दुसरं नाव दिलेलं आहे ध्यान योग, म्हणजे इतर प्रत्ययांचा त्याग करून पुन्हा केवळ एकाकार आपलं जे ध्येय आहे परमात्मा किंवा आत्मा, त्या आत्माकार वृत्तीचा अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीच्या स्थिरतेचा अभ्यास करायचा, याला ध्यानयोग असं म्हणतात। तेव्हा ह्या ध्यानयोगाचं महत्त्व आपल्या मनात आल्यानंतर आपणही याचं अनुष्ठान करावं असं वाटतं। या अनुष्ठान करण्याला त्याला भरपूर जे काही योगशास्त्राचे नियम आहेत त्याच्या 8 पायऱ्या सांगितल्या अष्टांग योगाच्या रूपाने, की यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी। तर त्यामध्ये ह्या अष्टांग योगाचा अभ्यास करायचा ठरलं तरीसुद्धा हे करण्यासाठी त्यांनी सांगितलं नात्यश्नत्वस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः। या ठिकाणी खूप खाणाऱ्याला नाही, खूप झोपणाऱ्याला नाही, खूप चालणाऱ्याला नाही, हा योग कधी साध्य होत नाही। मग कोणाला साध्य होतो तर युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः। आपल्या दुःखाची परिसमाप्ती करणारा हा योग तेव्हाच होतो की आपण योग्य युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण, याप्रमाणे आपल्याला जर आपल्या इंद्रियांचा संयम करता आला, आपण स्वैरपणाने इंद्रिय विषयाकडे प्रवृत्त होऊ दिली नाहीत आणि ती इंद्रिय बुद्धीचा अनुसरण करणारा मन त्या मनाचे अनुगामी केलं, ते मन जी बुद्धी आत्मचिंतन करते त्या बुद्धिनिश्चयाच्या संकल्प करण्याचा मनाने प्रयत्न केला आणि ती बुद्धीचा जो निश्चय आहे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाचा निश्चय त्या बुद्धीने केला, मनानेही त्याचं संकल्प विकल्प केलं। अहंकार जो आहे तो अहंकार दरी सोहमपण, तो अहंकारही मी आत्मा आहे ब्रह्मरूप आत्मा आहे असं म्हणायला लागला आणि चित्त जे आहे चिंतन करणारी अंतकरणाची वृत्ती ती नित्य परमात्म्याचं चिंतन करण्यात प्रवृत्त झाली, तरच या ठिकाणी आपल्याला योगाचं फल प्राप्त होतं। याचा अर्थ योगाचं फल प्राप्त होताना आपल्याला बाह्य असणारे शब्दस्पर्शादी विषय यांचाही त्याग करावा लागतो आणि अंतकरणात ज्याचं चिंतन करतो असे जे आभ्यंतर विषय चिंतन त्याचाही त्याग करावा लागतो। थोडक्यात सर्व संग परित्याग करून केवळ आपल्या जीवनाचं नाव आत्मप्राप्ती एवढंच ठेवावं लागतं, म्हणजे मोठा त्याग करावा लागतो। समजा हा त्याग आपण करूही, अर्जुन म्हणतो पहिल्या प्रश्नात त्याने विचारलं की अशा प्रकारचं चंचल मन आहे, त्या मनाला चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम
तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याची मोड बांधणं जेवढं अवघड आहे तेवढं मनाचा निग्रह करणं कठीण आहे. तेव्हा ही आम्हाला होणार असं वाटत नाही. पण भगवंताने त्याला आश्वासित केलं की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अंतकरणात आपण हळूहळू वैराग्य वाढवलं आणि पुन्हा पुन्हा हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर ते मन कधी केतुलेनी एके वेळेस स्थिरावेल. कधीतरी ते मन स्थिर होतं असं सांगितलं. त्यामुळं हा अभ्यास केला पाहिजे. आता दुसरी शंका लागलीच अर्जुनाला आली, काय हरकत नाही, आम्ही सर्व संघ परित्याग करून या मार्गाला लागलो, पण समजा असं झालं की याच्यावर आमची खूप श्रद्धा बसली. शास्त्र सांगतं, संत सांगतात, त्यांचा अनुभव आहे आणि म्हणून हा माझा अनुभव आहे आणि ह्या अनुभूतीचं शास्त्र जेव्हा संत सांगतात तेव्हा त्याचं आपण अनुसरण केलंच पाहिजे, अनुष्ठानात आणलंच पाहिजे. परंतु असं जर झालं, श्रद्धा आहे पण असं नाही की आपण आता परमार्थ साधनेला आरंभ केला आणि निश्चितच याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. समजा आपल्याला काहीतरी प्रयत्नाची कमतरता पडली आणि श्रद्धा तर भरपूर आहे, परंतु तरीसुद्धा आपल्या आयुष्याचा भाणू मावळला आणि मध्येच जर आपल्याला आपल्या मृत्यूनं ग्रस्त केलं तर अशा वेळेला मग आपल्या जीवनाचं काय? म्हणजे आपण केलेलं जे साधन आहे त्या साधनाचं फल मोक्ष तेही प्राप्त झालं नाही. आणि जे संसारामध्ये जोपर्यंत अज्ञान कालामध्ये आपण शब्दस्पर्शादी विषयांचा भोग घेत होतो आणि त्याद्वारा अल्प परिच्छिन्न का होईना आनंदाची व्यक्ती किंवा अभिव्यक्ती होत होती, आनंदाचा भोग होत होता, त्या भोगालाही आपण अंतरलो. म्हणजे इदंच न लभ्यते आणि परंच नास्ती, नाही का? दुसरं का परलोकही प्राप्त झाला नाही किंवा परमात्माही प्राप्त झाला नाही आणि या लोकातल्याही सुखाला आपण जर मुकलो तर असं तो म्हणतो, आयतीही श्रद्धयोपयतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संसिद्धीम काम गतीम कृष्ण गच्छती. आणि ह्या कोणत्या गतीला तो प्राप्त होतो? जसं एखादा आकाशामध्ये असणारा मोठा ढग आहे आणि त्या ढगापासून एखादा तुकडा बाजूला झाला, पातळ झिरझिरीत असा ढग, आणि तो ढग आपल्याला पाऊस पण पाडित नाही आणि कायम त्या आकाशामध्ये टिकून विद्यमानत्वही त्याचं राहत नाही. तसेच आमच्या जीवनाची वाताहत होईल की काय? आम्ही या ठिकाणी टिकणारही नाही, वर्षाव करणार नाही. वर्षाव करणार नाही म्हणजे मोक्षफल प्राप्त करणार नाही, टिकणार नाही म्हणजे असलेलं संसार सुख आमचं गेलं. त्यामुळं या ठिकाणी घरका न घाटका अशी तर आमची स्थिती होणार नाही ना, ही अर्जुनाने शंका विचारली. अर्जुनाने शंका विचारली म्हणजे काय केलं? खरं म्हणजे आपल्याच मनात ही शंका जास्त असते. म्हणून अर्जुनाने ह्या तुमचं आमचं प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं आणि ही शंका तो तर वास्तविक आहे, ती नरनारायणाची जोडी आहे, त्यांना शंकाही नाही आणि समाधानही नाही. परंतु या ठिकाणी मुळात हे शास्त्र ज्ञानेश्वरी दर्शन किंवा गीता दर्शन हे कशासाठी निर्माण झालं तर अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ह्या जगाच्या पाठीमागे लागलेलं जी जन्ममरण परंपरा आहे त्या परंपरेचं खंडन व्हावं म्हणून अत्यंत दयाघन परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून त्याच्याशी हा आत्मसंवाद साधलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या जे परमार्थ, त्या परमार्थाची चर्चा या संवादाच्या रूपाने या गीता ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ही शंका घेतली की मग आमच्या जीवनाचं पुढं काय होणार? तर भगवंतांनी पहिल्यांदा आश्वासित केलं, नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. या ठिकाणी जो मनुष्याला वाटतं ना आपलं कल्याण व्हावं तर त्याच्या जीवनात त्याचं कल्याणच होतं. कल्याणाची इच्छा एकदा उत्पन्न झाली तर त्या माणसाचं अकल्याण कधीच होत नाही, तो दुर्गतीला कधीच प्राप्त होत नाही. इतकंच नाही, त्याला इहलोकातल्या सुखालाही तो अंतरत नाही आणि परलोकातल्या सुखाला देखील तो अंतरत नाही. त्याचं ऐहिकही कल्याण होतं आणि मृत्यूतर जीवनात पारलौकिकही कल्याण होतं. जर कोणी ह्या ध्यानयोगाचा आश्रय केला आणि अभ्यास करताना जरी त्याचा देह पडला तरी तो दुर्गतीला कधी जात नाही असं सांगितलं. मग जातो कुठं तर प्राप्य पुण्यकृतान लोकानुषित्वा शाश्वती समहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. जे लोक यज्ञयागादी पुण्यकर्म करून ज्या स्वर्ग लोकाला प्राप्त होतात
त्या स्वर्गलोकाला तो प्राप्त होतो. आणि त्या स्वर्गलोकाला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी बहुत काल तिथले जे दिव्य भोग आहेत ते भोग तो भोगतो आणि नंतर त्याला जन्म घ्यावा लागतो. कारण त्याने आत्मज्ञान संपादन केलेलं नसल्यामुळं तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आयनाय. या ठिकाणी जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त झालं नाही तोपर्यंत त्या मनुष्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे, त्याला संसार म्हणजे जन्ममरण कधीच टळत नाही. म्हणजे तो पुन्हा मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो, पण तो मानवी जन्माला येतो. आणि अशा जन्माला येतो तो परत जेव्हा जन्म होतो त्याचा, तर तो शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टा हा अभिजायते. ह्या पुरुषाला योगभ्रष्ट असं म्हणतात. म्हणजे तो मार्गाला लागला होता पण मुक्कामापर्यंत पोहोचू शकला नाही. तर त्या पुरुषासाठी भगवान सांगतात की तो पुरुष मनुष्य योनीत येतो, पण कोणत्या कुलात जन्मतो, तर जे शुची म्हणजे अत्यंत पवित्र घराणं आहे, पवित्र आईवडिलांच्या उदरी तो जन्माला येतो. आणि शिवाय त्याच्या अंतकरणात काही वासना राहिल्यामुळं तर त्या ठिकाणी त्याला परत जन्म घ्यावा लागला. तर त्या वासनांची पूर्ती अर्थ होण्यासाठी त्याला अनुकूल अशा प्रकारचे सर्व विषयाचे भोग मिळतील आणि शिवाय त्याला मुक्तीही प्राप्त होईल. अशा पवित्र आणि समृद्धिशाली श्रीमंत कुळात त्याचा जन्म होतो असं सांगितलं. पण श्रीमंत कुळातच जन्म होतो आणि पवित्र कुळातच जन्म होतो असं नाही, तर काही भाग्यवान इतके असतात त्यांनी इतकं पुण्य केलं आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी एवढी श्रद्धा ठेवली परंतु प्रयत्न कमीच पडले आणि त्यामुळं त्यांना जन्माला यावंच लागलं. पण त्यांचा जन्म अशा कुळात होतो की अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम. अशा कुळामध्ये त्याचा जन्म होतो की जे लोक बाहेरून ज्यांच्या ठिकाणी अत्यंत दारिद्र्य आहे, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मन मानेल तशी विषयाची उपलब्धी करायची म्हणलं तरी होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घरं राखीती. अशा प्रकारचं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही नेहमी सदैव म्हणजे नेहमीच आम्ही सुडके. लोक म्हणतात हा सुडका आहे, म्हणजे त्याच्याजवळ काहीच नाही, अन्न वस्त्र निवारा याची कोणतीच उपलब्धी त्याला नाही, असे आम्ही आहोत म्हणतात. जर आमच्याजवळ काही नाही तर आम्ही भिकेला जाऊ. तर अशा ठिकाणी आम्ही जातो. ते म्हणतात आम्ही सदैव सुडके जाऊ पुढती भिके. तर त्या ठिकाणी गेलं तर आमची घराची काय आम्ही जर भीक मागायला गेलो तर घरात काही घराचं दरवाजा लावायचे का काही ताटी वगैरे, त्याला काही गरज नाही. कुत्री घरं राखीते, कारण कुत्र्यांनाही काही घरामध्ये आमच्या काही मिळत नाही. अजून एरंडाशी भार गार दुजा भार वाहते. आमच्या घरामध्ये काय चंद्रमौळी चंद्राचे किरण पौर्णिमेला पूर्णपणे आमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतात, असं त्या घराला शेकारसुद्धा नीट नाही, असं आमचं घर आहे. आणि अशा घरामध्ये पण कसं असं जरी असलं तरी ते घर कसं आहे, ते कुळ कसं आहे, तर ते कुळ आहे धीमताम बुद्धिमान विद्वान, ज्यांना ब्रह्मानुभूती झालेली आहे अशा आईवडिलांच्या पोटी. दरिद्री आता ते म्हणतात, आणि हे सर्वात मोठं भाग्य आहे, दरिद्री आणि आत्मानुभवी महापुरुषांच्या घरामध्ये जन्म होणं हे दुर्लभतरम अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. हे भाग्य अधिक आहे. याचं कारण असं की अशा पुरुषाला त्याच्या जीवनात वाटलं कधी, कारण श्रीमंत घराण्यात जन्माला असला आणि तिथं त्याला काही वैराग्य असलं तरी हे विषयांचं वारंवार दिसणारं प्रलोभन यामुळं त्याचं त्या ठिकाणी विषयाकडं प्रवृत्ती होऊ शकते. पण इथं विषयाकडं प्रवृत्ती झाली तरीसुद्धा विषय समोर नाही तर त्याचा भोग कसा व्हावा, त्याचं चिंतन कसं व्हावं, म्हणून हा जन्म अधिक भाग्यवानांना मिळतो असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर सांगतात तो जन्म त्याला प्राप्त झाला तिथं काय होतं, त्याला तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदिहिकम यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन. आणि त्याला आता जो जन्म होतो तो जन्म अशा कुळात झाल्याबरोबर पूर्वी त्यांनी केलेलं जे ध्यान आहे किंवा ध्यानाचा अभ्यास आहे तर तीच जी बुद्धी आहे तर त्याला पूर्वदेहातल्या बुद्धीचा संयोग तत्काल होतो. म्हणजे या जन्मामध्ये त्याला आपल्याकडे आहे ना शुको वा वामदेवो वा, शुकमुनी वामदेव यांना आईच्या गर्भातच ज्ञान झालं, तसं या ठिकाणी त्यांना आईच्या गर्भातच ज्ञान होतं किंवा त्यांना बाळपणीचं सर्वज्ञता वरित येते. लहानपणीच त्यांना हे ज्ञान होतं. आपल्याला वाटतं हे मुलगा कुठं शिकला नाही काही नाही तरी कसा काय सांगतो, तो
प्रल्हाद आला, एक राक्षसाच्या कुलामध्ये आला आणि सगळ्या त्याला ते षण्मार्कांनी सांगितलं हा मुलगा काय ऐकत नाही. तर त्या राजाने त्याला समजावून सांगितलं हिरण्यकश्यपूने, परंतु त्याच्यावर परिणाम झाला नाही. शेवटी एक दिवस त्याला षण्मार्काच्या शाळेत हिरण्यकश्यपू पाहायला गेला, तर त्यांनी सगळ्या मुलांना जमवलं होतं आणि त्या मुलांना सांगत होता कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह, तुम्ही भागवत धर्माचं आचरण करा आणि लहानपणीच करणं चांगलं असतं. तारुण्यामध्ये विषयांच्या ठिकाणी मनुष्य प्रवृत्त होतो, वार्धक्यामध्ये आपण म्हणतो ना बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. म्हणून मित्रांनो तुम्ही आत्ताच हे भगवंताचं भागवत धर्माचं आचरण करा. आता भागवत धर्माचं आचरण त्याला कोणी शिकवलं होतं? बाळपणीच केलं. ज्ञानोबारायांनी हा जो ग्रंथ केला तो किती वयाच्या 16व्या वर्षी ग्रंथ केला. ते जे करण्यासाठी आयुष्यभर सगळे वेदांगा पारंगत असणारे त्यांनासुद्धा ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला निश्चित कळला असं आत्तापर्यंत कोणी विश्वात 700 वर्षात म्हटलं नसेल. पुढे कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत म्हणणार नाही की ज्ञानोबारायांचं मनोगत मी यथार्थ रीतीनं जाणलं आणि तुम्हाला कथन केलं, असं कोणी म्हणणार नाही. तुकोबाराय ज्या अर्थी म्हणतात, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई. आपल्या मराठीमध्ये वाक्प्रचार पडून गेला ज्ञानबाची मेघ आहे की नाही, किंवा ज्ञानबाची मेघ, म्हणजे याचा अर्थ त्यांचं जे रहस्य आहे ते रहस्य कळू शकत नाही. अशा प्रकारचं हे कुठं आलं त्यांना? काल मधुसूदन सरस्वतींचं उदाहरण आपण पाहिलं की या ठिकाणी ह्या लोकांना जे प्रज्ञा प्राप्त झाली, ऋतंभरा प्रज्ञा, ती ऋतंभरा प्रज्ञा त्यांना सत्य काय आहे ह्या सत्याचा निवाडा करणारी एक प्रतिभा त्यांच्या अंतकरणामध्ये सहज स्फुरद्रूप होते. आणि म्हणून म्हणतात की बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. आणि हे त्याला काही काळ लागत नाही, त्याला लगेच ह्या जन्मात आला की त्या जन्मामध्ये त्याला बालपणापासूनच आपोआप पूर्वी केलेला आपण जसं गर्भामध्ये मनुष्याला पूर्वजन्म आठवतो आणि आता आपण केलेले जे अपराध आहेत तर ते आता आपण या जन्मात करणार नाही अशी तो प्रतिज्ञा करतो. तो आपल्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहत नाही. अगोदर सोहम चिंतन करत असतो गर्भामध्ये आणि बाहेर आल्यानंतर कोहम मी कोण असं म्हणतो. म्हणूनच रडत रडत क्याव क्याव म्हणजे कोहम करीत तो जन्माला येतो असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या पुरुषाचं जीवन काय होतं तर तत्तम बुद्धिसंयोगम लभते पौरोदेहिकम. आणि त्यामुळं काय होतं, पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते वशोपी सहा जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. त्याचा अर्थ असा आहे की हा जो योगाचा जिज्ञासू आहे ना, ध्यानयोग, इथं भगवंतानी ह्या ध्यानयोगाचं महत्त्व सांगितलं. जो पुरुष ध्यानयोगाचा अभ्यास करणार आहे म्हणजे करणार अजून त्याला करावा आणि मला ध्यानयोगाच्या द्वारा माझं जे गंतव्य आहे किंवा मला परमात्मा प्राप्ती व्हावी अशी फक्त अंतकरणात तीव्रतर जिज्ञासा निर्माण झालेली आहे, श्रद्धा ही अंतकरणात आहे. तर असा जो पुरुष आहे तर ह्या पुरुषाला तर तुम्ही म्हणता मोक्ष प्राप्त झाला नाही, मोक्ष जरी त्याला प्राप्त झाला नाही तरी त्या पुरुषाचा इतका मोठा गरिमा, इतकं मोठं महत्त्व आहे ध्यान करणाऱ्या पुरुषाचं, ध्यानयोगाचा आश्रय करणाऱ्या पुरुषाचं इतकं महत्त्व भगवंतानी आपल्या मुखतः वर्णन केलेलं आहे की जे लोक कर्मयोगाचं अनुष्ठान करतात आणि वेदाचं अध्ययन करतात त्या अनेक प्रकारची यज्ञयागादी कर्म करतात, वेदाधिकाचं अध्ययन करतात, तपश्चर्या करतात, व्रतवैकल्य करतात, तीर्थयात्रा करतात. ह्या सर्वांपेक्षा ध्यानयोग करणारा जो पुरुष आहे तो ह्या सगळ्या फलांना किंवा ह्या इतर साधनापासून मिळणारी जी फलं आहेत ती अकिंचित कर आहेत, त्याच्यापेक्षा त्यांचं तो अतिक्रमण करून जातो, म्हणजे त्याच्यापेक्षा महान फल त्याला प्राप्त होतं असं आत्तापर्यंत भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. आणि दुसरी एक गोष्ट सांगतात की ह्या योगामध्ये घाई चालणार नाही. तुम्ही लगेच म्हणणार की आम्ही तर आज दिवसभर ध्यान केलं, तासभर केलं, 12 वर्ष केलं, हे कुठपर्यंत? त्या ठिकाणी सात्विक बुद्धी धैर्या होय वसवटा आणि मना ते अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभूनी. या ठिकाणी कोणी हा घाई न करण्याचा परमार्थ साधना नाही. या ठिकाणी आपण हळूहळू ढाळे ढाळे कितुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. एक ना एक दिवस मी निश्चित ह्या परमार्थाचं फल मला मिळणारच आहे. मी
कुठपर्यंत? नाहीतर मनुष्य सोडून देतो. 12 वर्ष झाले, दररोज सगळं संसाराकडे पाठ फिरवली आणि या ठिकाणी दोन्हीकडेही धक्का, असं म्हणायचं नाही. काही जरी झालं तरी माझा हा एक जन्म जो आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत हे साधन हे करतच राहणार. त्याच्यासाठी सांगितलं की प्रयत्नाद यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याती परांगतीम. याचा अर्थ प्रयत्नाद यतमान, आपण जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नाचं फल म्हणून मनुष्याचं जसं जसं आपण करू, जरी मोक्ष प्राप्त झाला नाही तरी मोक्षप्राप्तीला प्रतिबंधक असणारी जी पापं आणि अंतकरणात असणाऱ्या पापवासना ह्या त्या साधना करीत असताना हळूहळू कमी होत जातात. हे ज्याचं त्याला स्वसंवेद्य आहे. आणि म्हणून म्हणतात की ततो याती परांगती, आणि नंतर तो परागतीला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. आणि हा प्रवास कसा आहे तर अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्म. तुकाराम निळोबरांची गवळण नाही ना, या जन्म जन्मांतरी केली हे सूचना. सुरुवात काय आहे? याची लागी ओ तेजी येले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ परमार्थ अष्टांगादी योग, याची लागी ओ विषयाचा त्याग, जन्मजन्मांतरी केली हे सूचना. निळोबाराय म्हणतात की हे आम्ही अनेक जन्मामध्ये केलं. स्वतः माऊली म्हणतात, काल आपण पाहिलं, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची हे द्वीप पातली प्रभू. हे ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून बाहेर येण्यासाठी आम्ही अनंत जन्म या ठिकाणी ही तपस्या केलेली आहे. कोणती? सत्य बोलण्याची. सत्य बोलणं हे तप मी किती केले? बहुत कल्प. त्यावेळेला हे ज्ञानेश्वरीसारखं ग्रंथरत्न माझ्या मुखातून या ठिकाणी अवतीर्ण झालं असं माऊली म्हणतात. तेच सांगतात की प्रयत्नाद यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्मामध्ये हा संसिद्धीला प्राप्त होतो. म्हणजे त्याला वैराग्य सिद्धी, अंतकरण शुद्धी ह्या सिद्धीच आहे. ह्या सिद्धी प्राप्त होतात आणि मग तो परागतीला नाम मोक्षाला प्राप्त होतो, असं आत्तापर्यंत सांगितलं. आत्ताच्या श्लोकामध्ये भगवान त्याला ह्या ध्यानयोगाचं महत्त्व सांगतात. पुन्हा तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपस्वीभ्यः अधिकः योगी ज्ञानीभ्यः अपि मतः अधिकः कर्मीभ्यः च अधिकः योगी तस्मात् योगी भवार्जुन. भगवंता इतका वेळ आत्तापर्यंत जवळजवळ 45 श्लोकांमध्ये ह्या आत्मसंयम योगाचं चिंतन केलं. त्याचं तात्पर्य लोक म्हणतात ना, तुम्ही इतका वेळ बोलले, तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? हे मुख्य आहे. तर आता एवढे 45 श्लोक सांगितल्यानंतर अर्जुनाकडं पाहिलं तर अर्जुन असा मुद्रेने पाहतो, देवा नेमकं आता मी काय करायचं? तुला एवढं हे जे सांगितलं, तर ह्या सांगण्याचं तात्पर्य एवढे अर्जुना की तपस्वीभ्यः योगी अधिकः ज्ञानीभ्यः अपि योगी कर्मीभ्यः च अधिकः. हे अर्जुन तस्मात् योगी भव. अर्जुनाला भगवान सांगतात की तपस्वीभ्यः, जे लोक तप करतात ना, कृच्छ्र, चांद्रायण इत्यादी व्रत करणं हे तप करणं आहे. म्हणजे जसं चांद्रायण व्रत आहे तर का आज प्रतिपदेला 1 घास खायचा, तर एक घास वाढवत पौर्णिमेला 15, पुन्हा अमावास्येपर्यंत 14, 13 अशा क्रमाने यायचं. किंवा कृच्छ्र व्रताचं भागवतामध्ये वर्णन केलं आहे की शेतकऱ्यांनी आपले सगळे शेत म्हणजे कणस कापून नेल्यानंतर खाली जे पडलेले जे कण आहेत, किंवा बाजारामध्ये धान्याच्या बाजारामध्ये व्यापाऱ्याने धान्य विकल्यानंतर तिथं सांडलेले जे कण असतात, तर ते कण वेचून ते पुन्हा गाईला खाऊ घालायचे. नंतर गाईच्या शेणातून जे येतील ते त्याचं गोमूत्र, पाणी वगैरे यांनी शुद्धीकरण करून ते शिजवून ते कण खाणं, याला कृच्छ्र व्रत असं म्हणतात. असे अनेक प्रकारची कठीण व्रत करणं, त्याच्यापेक्षाही ध्यान करणं हे कर्मीभ्यश्चाधिको योगी. त्याच्यापेक्षाही ध्यान करणं किंवा हा ध्यानयोगाचं अनुष्ठान करणं हे श्रेष्ठ आहे. पुढं सांगतात की ज्ञानीभ्यापि मतः अधिकः.
आता ज्ञानी पुरुष जो आहे ते त्या ज्ञानीभ्या ज्ञानी पुरुषापेक्षाही तो अधिक तो श्रेष्ठ आहे. आता याच्यामध्ये ज्ञान तर सर्वात सा काष्टा सा परागती आणि ज्ञानापेक्षाही ध्यानयोग करायला जर तो लागला तर हे काही श्रेष्ठ म्हणता येईल का? ज्ञानामध्ये साक्षात्कार आहे, साक्षात परमात्माचं दर्शन आहे आणि ध्यानामध्ये परमात्म्याचं काय आहे? ध्यान आहे, म्हणजे संकल्पना करायची. आपण त्या मला वाटतं गोपीगीतामध्ये आहे की त्याच्यामध्ये एकदा नारद यमुनाकाठी आले आणि तिथं भगवान परमात्मा आपल्या सवंगड्याबरोबर खेळ खेळत होते आणि इकडे एक मुलगी म्हणजे गवळण गोपी ती ध्यान करीत बसली होती आणि त्या नारदाने तिला पाहिलं. नारदाला वाटलं काही वेडी ही गोपी, इथं भगवान साक्षात क्रीडा करता डोळे भरून त्यांना पाहायचं, दर्शन करायचं, हे सोडले. मनातच पुन्हा देवडा चरणी वाजवितो येनो गोपिकार म्हणू स्वामी माझा, त्याचं चिंतन करीत बसली. म्हणून त्याने तिला जागं केलं आणि तिला सांगितलं, वेडी आहे का? इथं काय तू इथं ज्या परमात्म्याचं ध्यान करते तो परमात्मा वाळवंटामध्ये पहा कसा यमुना तटाकावर खेळत आहे, तर त्याला उघड्या डोळ्याने तू पहा ना, त्याचं जे काही असणारं सौंदर्य माधुर्य ही याचा तू अनुभूती घे. तिने सांगितलं त्या कृष्णाचं नावसुद्धा घेऊ नको. कारण का? तर त्याचं कारण म्हणे ते म्हणे मी त्याला विसरण्यासाठी ध्यान करते. म्हणजे विसरण्याच्या निमित्ताने काय त्याचंच ध्यान चालू आहे. इथं चिंतन हेच आहे का? नारद काय म्हणतात? प्रत्यक्ष साक्षात्कार आहे, तो सोडून ध्यान काय करते? आणि इथं तर सांगतात की ज्ञानीभ्योपी मतोधिकः, ज्ञानी पुरुषापेक्षा हा काय आहे? श्रेष्ठ आहे. याचा अर्थ या ज्ञानपदाचा अर्थ थोडासा बदलून घेतला पाहिजे की जो भगवंताचा तात्पर्यभूत अर्थ आहे. काही लोकांना खूप ह्या शास्त्राचं अध्ययन करून किती शब्दज्ञान झालं ते जे शब्दज्ञानी आहेत, किंवा काही लोकांना त्या अर्थाचं किंवा सामंजस्याचं ज्ञान झालं, ब्रह्म आणि आत्मा याच्याविषयीचा चांगल्या प्रकारचा विचार त्यांचा झाला, तरीसुद्धा त्यांना दृढ अपरोक्ष अनुभूती आलेली नाही. मग ते ज्ञान कोणतं आहे? परोक्ष ज्ञान आहे. काही पार अदृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत प्राप्त झाले. हे सगळ्या ज्ञानापेक्षा ध्यान करणं श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या त्या 12व्या अध्यायातला कोणता श्लोक आहे की श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफलत्यागो त्यागात शांतिरनंतरम असं सांगितलेलं आहे. तिथं अर्थ असाच होईल की नाही, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे अधिकाराला पाहून तुम्हाला अधिकार कमी पडल्यामुळं फक्त परोक्ष ज्ञान झालं, त्याच्यापेक्षा ध्यान करणारा पुरुष जो आहे तो श्रेष्ठ आहे. कारण तो काहीतरी प्रत्यक्ष करतो आणि त्याला प्रत्यक्ष अनुभूती ध्यानाचं फल मिळणार आहे. कारण चिंतने तद्रूपता हा सिद्धांत आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की ज्ञानीभ्योपी मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी. आणि काही लोक जे कर्मठ लोक आहेत, जे अग्निहोत्रादी कर्म करतात, तर त्या कर्माने त्यांना काय होतं? त्या कर्माने जरी म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग शोक भोगीजे मनोहर. आम्ही यज्ञाधिक कर्म करायचं आणि स्वर्गातलं सुख मिळवायचं. आणि स्वर्गातलं सुखाचं आहे कसे स्वरूप? जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपुन येतेचे तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगो. या ठिकाणी तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. त्यांना परत माघारं यावं लागतं. म्हणजे त्याच्यापेक्षाही ध्यान करणारा पुरुष हा मोक्षाच्या अधिक जवळचा आहे. म्हणून कर्मीभ्यश्चाधिको योगी. आणि हे सगळं सांगत असताना अर्जुनाला म्हणतात, बाबा रे, माझ्या म्हणण्याचं तात्पर्य आहे तस्मात त्वम हे अर्जुन योगी भव. म्हणून तू स्वतः योगी हो, म्हणजे ध्यान योगाचा आश्रय करणारा हो. आत्मसंयम योग किंवा ध्यान योग याचा तो आश्रय कर, असं तात्पर्यभूत अर्थ या ठिकाणी भगवान मुखतः सांगतात. आता दोघंही घ्या, शब्दज्ञानी घ्या त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, परोक्ष ज्ञानी त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. तर इतकंच नाही तर अदृढ अपरोक्ष ज्ञानवान पुरुषापेक्षा सुद्धा हा ध्यान करणारा श्रेष्ठ आहे. कारण अदृढ अपरोक्ष ज्ञानवाना पुरुषाच्या ठिकाणी जर विपरीत भावनेचा प्रतिबंध असला तर त्याला निधी ध्यासन रूप ध्याना वाचून दुसरं कोणतं साधन आहे असे. आता माऊली सांगतात, जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ. काय
हां काय हां बरोबर आहे. तर हा जो ध्यान करणारा आहे, मग इथं फक्त प्रतिबंध निवृत्तीसाठी केलेलं ध्यान हेच श्रेष्ठ एवढंच सांगायचं आहे का? तर इथं एवढंच सांगायचं नाही. मागचा सगळा अध्याय जर लक्षात घेतला तर ज्ञानवान पुरुषाने देखील ध्यान केलं, म्हणजे त्या पुरुष जरी पुन्हा ह्या ध्यानाची आवृत्ती केली तर त्याचं फल जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याला मिळतं. ते सुद्धा त्यांनी त्याला ध्यानाचं जे फल आहे ते जीवनमुक्तीचं काय निर्विषय निरुपाधिक असं सुख त्याला अभिव्यक्त होतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ध्यान केलं तरी ते ध्यान श्रेष्ठच आहे की नाही? हे ध्यान कोणी करावं? हे ध्यान सर्वांनी केलं, सर्वांनी करावं. म्हणजे सर्वांनी केलं तर काय आहे, ध्यानाचं फलाची अनुभूती त्यांना जशी येईल. पाठीमागे त्यांनी सांगितलं या मनाच्या काय या मनाचे एकनिके जे देखील या घोडीच्या ठाया सोके, म्हणून या अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. पुनवे वनी जैसे शशीबिंब दिशे दिशे हारपत आवशे नाहीच होय, तेवी भोगातुनी निगता मन मज माझी पैसता हळूहळू पंडुसुता मीची होईल. हे ध्यानयोगाचं फल त्याला मिळेल की नाही? हे जे खंडन मंडन आहे, ज्ञानाने मोक्ष तर इतर सगळ्या साधनांचं खंडन, हे जे आपण करतो ते ज्ञानेश्वर महाराज तसं करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांना प्राणीमात्राचं कल्याण व्हावं, कोणाचं कोंबडं आरवलं याच्यावर काही नाही, फक्त उजाडलं पाहिजे आहे की नाही? तर उजाडण्यासाठी ह्या ध्यान जे आहे हे साधन जे आहे ते सर्वात चांगलं आहे. निळवाराय म्हणतात ना, कलियुगामध्ये हेच साधन आहे. मुखी हेची परमार्थ साधन, हेच परमार्थाचं साधन आहे. मुखी नाम आणि हृदयी ध्यान. मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये ध्यान. आता तुम्हाला शब्दाने खंडन करायचं असेल तर करू शकता, परंतु पदरात काही पडणार नाही. खंडनकर्त्याच्या पदरात काही पडणार नाही. हे प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक आहे. जया लाभाची अशा करुणी धैर्य बाहूचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. काय हे ज्ञानोबरायांनी असं गृहीत धरलंय काय, ज्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये सर्वांच्या विषयी अंतकरणामध्ये अतिशय कळवळ आहे, तर त्या कळवळ्याप्रमाणे त्यांच्या दृष्टीने सगळे, आता कर्मठ लोक काय सगळे मोक्षासाठी करतात का? कर्मठ लोक मोक्षासाठी करतात, पण ज्ञानोबारायांच्या दृष्टीला तेच दिसतं की सगळ्या लोकांनी हेच करावं. म्हणून म्हणतात की जया लाभाची आशा, ज्या लाभाच्या आशेने, ज्या लाभाच्या म्हणजे कोणत्या, त्या आत्मलाभाच्या आशेने धैर्य बाहूचा भरवसा करून. आपल्याजवळ बळ कोणतं आहे तर धैर्य. लोक म्हणतात हातात बळ असलं पाहिजे, हातात बळ असलं पाहिजे म्हणजे सात्विक धैर्य असलं पाहिजे. तर ते सात्विक धैर्य हेच कोणी काय, आपले बलवान हात आहे, आणि त्या हातावर काय पाहिजे, माणसाचा विश्वास पाहिजे. आपला हात जगन्नाथ, या ठिकाणी आपला हात म्हणजे परमात्माच आहे, साक्षात परमात्म्यानेच बल दिलेला आहे. त्यामुळं आपण जे करू ना, त्या मनुष्या इथं जो लोक काय न्यूनगंड कायम आयुष्यभर म्हणत राहतात, हे मला काही शक्य नाही. काय म्हणतात, मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, असं म्हणण्यासाठी मनुष्य जीवन कायम म्हणायचं नाही. त्या अवस्थेतून तुमचं काहीतरी उत्थान झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे का मी करायचं म्हणलं तर ते होऊ शकतं. याच्यासाठी आणि हे सात्विक आहार, सात्विक विहार, हे सात्विक संगती, ह्या जर गोष्टी असल्या तरच हा मागे त्यांनी ना बुद्धी धैर्या होय वसवटा, त्या बुद्धीला ह्या सात्विक धैर्याचं साह्य लागतं का काही जरी झालं तरी मी माझ्या मार्गापासून च्युत होणार नाही, असं या धैर्यभावाचा भरोसा करतात. कोण करतात? पण कर्मठ. आणि जयाची आशा, ज्या आशेने म्हणजे निष्काम अग्निहोत्रादी कर्माचं अनुष्ठान करणारे आहेत की नाही कर्मठ, कर्मयोगी, की त्यांना असं वाटतं की ह्याच्याद्वारा चित्तशुद्धी होईल आणि नंतर मला योग्यता प्राप्त होईल, अधिकार प्राप्त होईल आणि मी मोक्षाला प्राप्त होईल. याच्यासाठी ते काय करतात, पहिल्यांदा वेदाने सांगितलेलं जे कर्म आहे, ह्या अध्यायाचं आता हा उपसंहार आहे, याच्यामध्ये पहिल्यांदाच भगवंताने काय सांगितलं, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्निर्न चाक्रिया. नुसता बाहेरच्या कर्माचा परित्याग करून दंड धारण केला म्हणून काही तो संन्यासी होत नाही.
या ठिकाणी, तर तो योगी खरा आहे, तो संन्यासी किंवा योगी आहे की ज्याने कर्माच्या आपण करीत असणाऱ्या कर्माच्या फलाची इच्छा ठेवली नाही आणि मी हे कर्म करतो असा अभिमान ठेवला नाही, तो पुरुष संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. इतकं गीतेमध्ये त्या निष्काम कर्मयोगाला स्थान दिलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की अशा प्रकारचा धैर्यरूपी भावाचा भरवसा करतो आणि मग घालीत षटकर्माच्या धारसा. षटकर्म म्हणजे यजन करणं, स्वतः याजन करणं, दुसऱ्याला अध्यापन करणं किंवा आपण अध्ययन करणं आणि दान देणं किंवा प्रतिग्रह दान घेणं. आता हे षटकर्माचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणाला आहे. परंतु अशा षटकर्माच्या प्रवाहामध्ये ज्यांनी उडी घेतली, धारसा म्हणजे प्रवाहामध्ये उडी घेतली. प्रवाहामध्ये एकदा मनुष्य गेला का तो प्रवाह लुटत असतो, तो कुठं समुद्रापर्यंत घेऊन जाईल. त्याचं काय होईल ते हो या शेवटी, आणि लाभ आणि तुटी देव जाणे. पण मी आता या प्रवाहामध्ये जी उडी घातलेली आहे, कोणत्या? निष्काम कर्मयोग रूपी प्रवाह, त्या प्रवाहामध्ये उडी घालतात. पण का त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, निष्काम कर्म का करता? ते म्हणतात की ह्या कर्माने अंतकरणाची शुद्धी होईल, म्हणून आम्ही आमची कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीनं करत आहोत. त्याला काय? यथप्रवृत्ती भूतानाम येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. या न्यायाने भगवंताची वचनं आहेत, म्हणून आम्ही ह्या जन्मामध्ये निष्काम कर्माचा अनुष्ठान करीत आहोत. षटकर्म आम्ही सगळं काय, अर्थात हे या ठिकाणी ब्राह्मणाला अनुलक्षून आहे की आम्ही यजन करू, याजन करू, अध्ययन करू, अध्यापन करू आणि काय दान किंवा प्रतिग्रह, त्या षटकर्माच्या प्रवाहात आम्ही उडी घेतलेली आहे, त्याचं अनुष्ठान आम्ही करणार आहोत. का जिये एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. किंवा हे कशासाठी करतात? इथं सांगितलं नाही कोणती वस्तू, ज्या वस्तूसाठी. आता तुम्ही म्हणणार कर्मठाचे कुठे? कर्मठाचं जरी समजा त्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा असली किंवा जो विषयी पामर आहेत त्यांना मन मानेल तसा किंवा वेदविहित कर्माचा आचरण ते करत असले तरीसुद्धा त्यांना परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे का? जगात सगळेच मुमुक्षु आहे. जोपर्यंत तुम्हाला वाटतं की मला निरतिशय सुख व्हावं आणि जोपर्यंत तुम्हाला वाटतं की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, यालाच मोक्ष म्हणतात. आणि सगळ्या प्राणीमात्रांना वाटतंच का? कोणाला तरी वाटतं का मला दुःख व्हावं? मुमुक्षुच आहे का नाही तो? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. आणि सुख कसं वाटतं? सुखाच्या दररोज वाढणारं सुख मला नित्यवृद्धिंगत नित्य नूतन असं सुख असावं, सगळ्यांना वाटतं की नाही? म्हणून सगळे जे जे कर्म करतात ती सगळी कर्म कशासाठी करतात? सुखासाठीच करतात, दुःख निवृत्तीसाठीच करतात. सगळेच मुमुक्षु आहेत खरं जर पाहिलं. पण इथं शास्त्र संस्काराने सुसंस्कृत ज्यांचं अंतकरण झालेलं आहे असे मुमुक्षु, असे जे लोक आहेत त्या मोक्षाची इच्छा आहे पण साधन आपल्या अधिकाराप्रमाणे करतात. आपल्या अंतकरणात विषयासक्ती अजून आहे, आपण निष्काम कर्मच केलं पाहिजे. आपल्या अंतकरणात कधी विषयासक्ती आहे, कधी वैराग्य निर्माण होतं, कधी वैराग्य निर्माण होतं, पुन्हा थोड्या दिवसांनी पुन्हा विषयाचं प्रेम वाटतं. विषयामध्ये जास्त रमण व्हायला लागलं, पावली ठेचा, पुन्हा वाटतं की परमात्माच खरा, तो का म्हणे तोची खरा आणि ये रवावगा पसारा. मग आम्ही काय करावं? आम्ही भक्ती करावी, आहे की नाही? भगवंताची प्रेमपूर्विका भक्ती करावी, भक्तीचे अधिकारी आहे. आणि दुसरे जे अधिकारी आहे की उठलेनी वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे का वमुनिया सुने आताची गेले. कुत्र्याच्या वांतीप्रमाणे ज्यांना ह्या संसार वाटतो, तर असे जे पुरुष आहे ते पुन्हा इहलोकातलं किंवा परलोकातलं कोणतंही सुख जरी आलं तरी ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पाईक झाले या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. असे जे लोक आहेत त्यांनी कशाचा आश्रय करावा? त्यांनी ह्या ज्ञानाचा आश्रय करावा, त्यांनी आत्मज्ञान संपादन करावं, संन्यास करावा. अंतरंग साधनं जी श्रवण मनन निधी ध्यासन आहेत ह्या अंतरंग साधनाचं अनुष्ठान करावं. आणि ते लोकांचं वर्णन आता ह्या ओळीमध्ये करतात. जिये एक वस्तू लागी, ज्या एका वस्तूसाठी. खरं वस्तू आहे ना, वस्तू हे नाव फक्त परमात्म्यालाच आहे. वस्तू म्हणजे वास्तव, म्हणजे सत्य, म्हणजे त्रिकाला बाधित
असं असणारं जे सत्य आहे ते सत्य कोण आहे? फक्त परमात्माच सत्य आहे. सत्यतू 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 विठ्ठला, या ठिकाणी परमात्माच एकमेव सत्य आहे, दुसरं काही नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, बाकी सर्व मिथ्या स्वप्नतुल्य अशा प्रकारचं आहे. फलकट तो संसार येथ सार भगवंत, अशी स्थिती आहे. आणि ज्या लोकांना त्याचा अधिकारी कोण आहे? ऐहिक किंवा पारत्रिक भोगाविषयी पूर्णपणे निरीच्छ झालेला पुरुष. आणि असे जे पुरुष असतात ते दुसरी साधनं करत नाही, कोणतं कर्माचं करत नाही किंवा उपासना करत नाही. ते प्रवृत्त कुठं होतात? आत्मज्ञानाकडे प्रवृत्त होतात. आणि जी एके वस्तू लागी, आणि ज्या एका वस्तूसाठी म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सगळे कर्मठाला कोण पाहिजे? परमात्मा. उपासकाला कोण पाहिजे? परमात्मा. ज्ञानवान पुरुषा म्हणजे ज्या ज्ञानाचं साधन करणाऱ्या जिज्ञासूला मुमुक्षूला कोण पाहिजे? परमात्मा. हे सगळे लोक साधनं अनेक आहेत, परंतु सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. त्यांनी सांगितलं जर काय तो श्लोक आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. आकाशातून पडलेलं सगळं पाणी, नद्या जरी वेगवेगळ्या असल्या तर त्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळतात ना, तशी वेदाने सांगितलेली सगळी साधनं ही परमात्मा प्राप्तीला जाऊन मिळतात, त्याच्यामध्येच पर्यवसित होतात. अशी स्थिती असल्यामुळं जे जया एका वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, या ठिकाणी त्यांनी ज्ञानाची वज्रांगी म्हणजे वज्र म्हणजे असं आहे का कशाने त्याचा भेद होत नाही, त्या अशा वज्रांगी म्हणजे वज्राचं चिलखत घातलेले की त्याच्यावर किती शस्त्र बाण गोळ्या काही आलं तरी त्याच्यापासून त्याच्या शरीराला थोडीसुद्धा इजा होऊ शकत नाही, असं चिलखताचं महत्त्व आहे. मग यांनी कोणतं चिलखत घातलं? ज्ञानाची वज्रांगी. ज्ञानाचं चिलखत बाणोनी म्हणजे अंगात घातलेलं आहे. म्हणजे काय आहे? जे जे समोर येईल ना ते ज्ञानाने काय करायचं? बाधित करायचं. की याच्यामध्ये ते अशा पुरुषाला काय म्हणते? जो मी म्हणतो की मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, त्याला ती माया काय म्हणते? तर त्याला म्हणते तू किती सच्चिदानंद ब्रह्म आस, मी तुला दुःख दिलं तरी दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. ऐक नाही, माया काय म्हणणार? मी तुला दुःख देणार. आणि तो काय म्हणणार? मी तुला मिथ्या म्हणणार. असं दोघांचं रात्रंदिवस युद्ध आहे की नाही? तसं तर मनुष्याच्या जीवनात आंतरबाह्य युद्धच आहे. तुकाराम महाराज म्हणतात आतमध्ये एकटं बसलं तरी पिराचा उरुस आहे, आहे की नाही? बाह्य शत्रू तर काम क्रोधादी किंवा लौकिकातले दुसरे शत्रू आहेतच आहे. रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन, आपल्या मनाशी युद्ध करावं लागतं. त्या रात्रीचं आहे ना, अगोदर ते युद्ध चालू होतं आणि ते गेलं मनात युद्ध सुरू झालं. म्हणजे काय आहे? ते निवांतपणे उलट ते तर जास्त त्रास देतं. म्हणून म्हणतात की जी एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, ज्ञानाचं चिलखत अंगामध्ये घालायचं. मायाला सांगायचं तू किती दुःख दे, मी तुला मिथ्याच म्हणेल. स्वप्नात दुःख झाल्यावर जागृतीत कोणी विचार करते का? नाही. तसं तू मला किती स्वप्न दाखव, पण मी तुला खरं म्हणणार नाही. ती बिचारी माया एक काय करते? किती प्रभाव केले. किती तुकाराम महाराजांना दारिद्र्य आणून दाखवलं. तुकाराम महाराजांना कर्कशा पत्नी जीवनामध्ये आली, मंबाजीबाईंनी मारून दाखवलं. कशाचा परिणाम तुकाराम महाराजांवर झाला? कोणत्याच प्रकारचा परिणाम झाला नाही. कारण का? अंगात काय आहे? हे चिलखत आहे. त्यामुळे ती माया एक दिवस कंटाळून काय म्हणते? किती प्रयोग केले तर याच्यावर काही सफल होत नाही, त्याच्यापेक्षा आता याचा छंद सोडून द्या. ती शेवटी ती मायाच काय करते? त्याला सोडून जाते. का जी एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी ये जे. आणि सम्रांगणावर म्हणजे ह्या युद्धभूमिकेवर त्या ठिकाणी हे ज्ञानी आहे ते त्या प्रपंचाबरोबर झुंजतात, म्हणजे युद्ध करतात. म्हणजे काही जरी झालं तर त्यांचा दृढ मिथ्यात्व निश्चय आहे, जीव ब्रह्मैक्य निश्चय आहे, त्यापासून ते कधी परावृत्त होत नाही. मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्म सोडून दुसरं देह वगैरे असूच शकत नाही. मग आणि तिकडून माया काय करते? त्याला देहभावावर आणण्याचा प्रयत्न करते. आणि हा काय करतो? ब्रह्मभावात स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि याचं साधन कोण आहे? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अशा प्रकारचं झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या चिलखत त्याने अंगामध्ये धारण केलेलं आहे. जे सिद्धांची ही लक्षणं आहेत.
आणि साधकाची ती काही प्रयत्नपूर्वक केलेली साधनं आहे. सिद्ध पुरुषाला सहज मी ब्रह्म आहे, हे या ठिकाणी माया मिथ्या आहे, या त्या मिथ्या मायेचा आणि माझ्या सत्स्वरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचा कधी संबंध होत नाही, त्याचा माझा कोणताही संबंध नाही, कोणाचा कोणाशी नगरे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, असं अशा आपल्या आत्ममहिमेत स्वानंदात तो रममान असतो. आणि साधकाला थोडा प्रयत्न करावा लागतो, प्रसंग येत राहतात, त्या वेळेला त्यांनी अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून मी आत्माच आहे अशा निश्चयामध्ये दृढ राहण्याचा तो प्रयत्न करतो. आता हे एक झालं. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. आता जयाचिया ताडा चाडा म्हणजे ज्याच्या इच्छेने, म्हणजे जे आपल्याला प्राप्त व्हावं अशी जी इच्छा आहे त्या इच्छेने काय. अथवा म्हणजे हे वर एक पहिला सांगितला कर्मठ, दुसरा सांगितला ज्ञानी, आता तिसरा सांगतात तपी, तप करणारे पुरुष. पण हे सगळे कशासाठी करतात? जयाची या चाडा, जी वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी त्या वस्तूला कोणी सगुण साकार श्री विठ्ठल म्हणेल, कोणी निर्गुण निराकार ब्रह्म म्हणेल, काही म्हणा त्याला, कोणी योगी त्याला आत्मा म्हणतील. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याला काय काय नाव, वा वेद पुरुष नारायण योगी यांचे ब्रह्मशून्य मुक्ता आत्मा परिपूर्ण. आणि तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा, अशा प्रकारची स्थिती आहे. आम्हाला सगुण साकार पांडुरंग परमात्मा तो पाहिला का आम्ही काय म्हणणार? गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. आणि ते काय म्हणणार? तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारोनिया. किंवा तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. कोणतंही असू द्या, तप करणारे सुद्धा काय म्हणतात की आम्हाला त्या परमात्मा प्राप्तीचं साधन तपी आहे म्हणून आम्ही करतो. आणि त्यासाठी ते तपाचे किती श्रम घेतात. जयाचे आरतीची भोगीचं विषयी तेजले संत, जया लागी विरक्त वनवासी असं सांगतात. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. जयाचिया चाडा तपिये, ज्याच्या इच्छेनं हे तप करणारे लोक कशाला झोंबतात? तर निलाग, निलाग म्हणजे निराधार असणारा, निसरडा जो निसरता झालेला आहे, म्हणजे ज्याच्यावर पाय ठेवल्यावर निसरून मनुष्य त्याचं पतन होईल, खाली पडून जाईल, निसरून जाईल, असा जो तपोदुर्गाचा. आणि तपोरूपी मोठे किल्ले आहेत आणि त्या किल्ल्याचाही पुन्हा काय आहे? आडकडा म्हणजे अर्धा तुटलेला कडा. ते म्हणतात ना शिवनेरीचा तो आडकडा, म्हणजे तिथं जे काही देहांत शासन गुन्हेगाराला शिवाजी महाराज द्यायचे तर त्या आडकड्यावर ढकललं की तो आपोआप निसरडा आहे आणि तो खालीही घसरून त्याला नेणारा आहे. असा जो आडकडा आहे, म्हणजे असे तप आहेत. तपाचं तप कसं आहे? तर निलागा आहे, म्हणजे निराधार आहे. म्हणजे तप करताना आपल्याला कोणतं जे फळ अपेक्षित आहे ते फळ मिळण्यासाठी आपल्याला काय आश्रय आहे का? तपस्वी जसा भक्ताला आश्रय आहे आपलं इष्टदैवत, तसा तपस्व्याला काय आश्रय आहे? कोणता? निराधार आहे तो. आणि निराधार म्हणजे काय? अजून त्या तपाचं फलही मिळालेलं नाही. अनोखा रस्तान अनमिला साजन, अशी त्याची स्थिती आहे. ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने कसं जायचं त्या तपाचाही विषय, तप करायला प्रवृत्त झाला परंतु त्या तपाचं फल त्याला अज्ञात आहे, ऐकी नाही, अजून केवळ श्रद्धेने त्याच्याकडे प्रवृत्त झालेला आहे. आणि तो निराधार आहे. आणि पुन्हा कसा आहे? निसरडा. तप केल्यावर मध्येच वृद्धिसिद्धी येतात आणि त्याच्या नादी लागला तर घसरून त्याचं काय होतं? अधपतन होतं, म्हणून निसरडा आहे. आणि हे तप करणं म्हणजे हे तपोदुर्ग, जसं एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करणं अवघड आहे तसं हे तप करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि त्याच्यातही पुन्हा कसं आहे? अर्धा तुटलेला कडा अशा प्रकारचा आहे. अर्धा तुटलेला कडा म्हणजे त्या कड्यावर गेलं तर मनुष्य केव्हा पडेल आणि कधी त्याचा प्राणांत होईल सांगता येणार नाही, असा हा आडकडा आहे. आणि झोंबती, पण त्याला झोंबतात म्हणजे बिलगतात, म्हणजे काही झालं तरी हे तप मी करणार. कशासाठी? जयाची या चाडा, ज्या परमात्म्याचे मला प्राप्ती व्हावी म्हणून अशा प्रकारची दुर्धर तप आचरतात.
आता जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा. आता भजती या भज्य आणि जे भजन करणारे सेवा करणारे आहेत त्या सेवा करण्याला जे योग्य आहे म्हणजे आपला आत्मा परमात्मा आपलं इष्ट हे भजन करण्याला भज्य म्हणजे भजन करण्याला योग्य. कोणाचा भजतिया जो भजक आहे त्याला जे प्राप्त करण्याला अत्यंत योग्य आहे भजन करण्याला योग्य आहे असं. याज्ञिकांचे याज्य याज्ञिक लोक ज्याचं यजन करतात तर त्या यजन करण्याला सुद्धा जे योग्य आहे म्हणजे याज्ञिकांचं यजन योग्य आहे भजन करणाऱ्यांचं भज्य योग्य आहे म्हणजे परमात्मा जो आहे तोच खऱ्या अर्थाने प्राप्तव्य आहे सगळ्यांना. परंतु एवं जे पूज्य सकळा सदा अशा प्रकारे कोणी तपस्वी असो कोणी ज्ञानी असो कोणी कर्मठ असो कोणी उपासक असो कोणी तपी असो कोणी जपी असो सर्वांना ती काय पूज्य आहे का. सगळ्यांना पूज्य म्हणतो म्हणून असं पूज्य कसं योगाचं साधन चित्तवृत्ती निरोध हे एकाला पूज्य आहे पण सगळ्यांना पूज्य आहे. त्याची नावं जरी उपाधी भेदामुळे भिन्न असली तर तो एकच परमात्मा कारण तो परमात्म्या सोडून सुख कुठंच नाही आणि दुःख राहित्य पण कुठंच नाही. त्यामुळे सगळ्यांना पूज्य कोण आहे सकळा सर्वांना आणि सदा पूज्य कोण आहे परमात्माच आहे. आता ह्या ज्या पुरुषाचं वर्णन केलं ना ध्यानयोगाने प्राप्त झालेला जो पुरुष आहे ते हे एवढ्यांचं वर्णन केल्यानंतर म्हणतात तेची तो आपण स्वये झाला निर्वाण जे साधकाचे कारण सिद्ध तत्व. आता म्हणतात एवं तेची तो आपण असं जे तत्व आहे ना ते तत्व प्राप्ती करावी कधी आपण कोणी भेदाने तर कोणी अभेदाने त्याची प्राप्ती करावी यासाठी हे सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत जिज्ञासूचे तपयाचे सर्वांचे. पण म्हणतात जी वस्तू त्यांना प्राप्त करायची तोची स्वय आपण झाला. हा काय झाला आहे तो स्वतःच त्या वस्तूला प्राप्त झाला म्हणजे परब्रह्म निर्वाण म्हणजे परब्रह्म त्या परब्रह्म स्वरूपाला तो प्राप्त झाला म्हणजे तद्रूपतेला प्राप्त झाला. तो स्वतःच ब्रह्मविद ब्रह्मैव भवती तो स्वतः ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला आहे. आणि ज्याचं काय जे साधकांचे कारण सिद्ध तत्व ज्या साधकांचं कारण म्हणजे साध्य कोणतं आहे सिद्ध तत्व जे नित्य सिद्ध असणार. कारण काय सिद्ध असणाऱ्या तत्वाला सोडून नित्य सिद्ध असणाऱ्या तत्वाला सोडून त्याला जर आपल्याहून भिन्न समजून ते साध्य आहे आणि मी त्याचा साधक आहे आणि अमुक साधनाने त्याला मी प्राप्त करील अशा भ्रमात जोपर्यंत सापडेल तोपर्यंत त्याला सिद्ध तत्वाची अनुभूती होईल का तितका सिद्ध तत्वापासून तो दूर जाईल. म्हणून सगळ्यांचं कारण काय सगळ्यांचं मुख्य ध्येय काय आहे जे सिद्ध तत्व म्हणजे मूळ आपलं असणारं परमात्मा स्वरूप त्यालाच प्राप्त व्हायचं आणि त्याला प्राप्त झाल्याशिवाय दुसरीकडून कधीही सुख होणार नाही. अविनाश करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी अशी स्थिती आहे. म्हणून सगळ्या साधकांचं कारण म्हणजे त्यांचं साध्य कोण असेल तर सिद्ध तत्व हे साध्य आहे. मनोनी कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी अशी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथो. म्हणून जर आपण पाहिलं तर कोणी म्हणेल कर्मनिष्ठांना कोण वंदे कर्मनिष्ठांना खरं वंदनीय काय आहे त्यांना जर सगळ्यांना स्वतःसिद्ध तत्व वंदनीय असेल तर एकच परमात्मा तत्व आहे. म्हणून तेच परमात्मा तत्व कर्मठ लोक त्यांचं साधनं जरी दुसरे असले तर त्यांचं साध्य काय आहे सिद्ध तत्वच आहे. म्हणून त्या कर्मनिष्ठा कर्मामध्ये ज्यांची नितराम स्थिती आहे निष्ठा आहे त्यांनासुद्धा वंद्य तोच आहे. ज्ञानी अशी वेद्यू आणि ज्ञानीपुरुष जे आहे त्यांचं जे वेद्य म्हणजे त्यांचं जे जाणण्याला योग्य असं तत्व आहे ज्ञेय आहे ते सुद्धा कोण आहे तोच आहे. आणि तापसांचा आद्यू तपोनाथो आणि सगळे तप करणारे त्या तपस्वी पुरुषांचा हे आद्य तपाचा नाथ खरा त्या तपाचा स्वामी म्हणजे त्या तपाच्या द्वारा जे प्राप्तव्य आहे कोणतं अंतिम प्राप्तव्य आहे ते कोणतं आहे तोच आहे तोच परमात्मा. आणि तो परमात्मा कोण झाला आहे हा स्वतः झालेला आहे. हे याचं वर्णन करताना सांगतात की पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा आयशी पावे. काय सांगायचं बोला ना काय बरोबर आहे ना. तपस्येचं मूळ कोण आहे तो परमात्माच आहे आणि तपस्येचं फल कोण आहे
तो परमात्मा आहे. म्हणून आपण म्हणतो ना बीज आणि फळं हरीचे नाम, बीजभूतही तोच आहे. खरा तपस्याला प्रेरणा देणारा कोण आहे? मूळ तोच आहे. आणि सगळ्या तपांचा स्वामी, त्या तपाचं फलाचा, ज्या त्याद्वारा तुम्हाला जे फल प्राप्त करायचे तोही कोण आहे? तोच आहे. आणि असं केल्याशिवाय त्रिपुटीचा अभिमान पण जात नाही. जोपर्यंत त्याला वेगळं म्हणजे साध्य, साधन आणि साधक हे तिन्ही, ही जी त्रिपुटी आहे या सगळ्या त्रिपुटीचं अधिष्ठान एकच परमात्मा आहे. ज्ञायाचा जो अधिष्ठान आहे तोच ज्ञात्याचा अधिष्ठान आहे. आणि तोच काय आहे? ह्या वृत्तीज्ञानाचे अधिष्ठान तोच आहे. म्हणून ज्ञाता ज्ञान, ज्ञेय, ध्याता ध्येन, ध्याता ध्यान आणि ध्येय आहे की नाही. तपस्वी तप आणि त्या तपाचं फल हे सर्व काय आहे? तोच परमात्मा आहे. आता हे जे आहे हे ज्याला प्राप्तच आहे हे सांगण्यासाठी सांगतात, पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे. हा पुरुष जो आहे ना, हा पुरुष कुठं पोचलेला आहे आता ध्यानयोगाचं साधन करून? जीव परमात्म संगमा. जिथं जीव आणि परमात्मा यांचा संगम म्हणजे ऐक्य होतं. म्हणजे तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, अशा प्रकारचं ज्याला जीव आणि परमात्मा यांचा भेदभ्रम पूर्णपणे नष्ट झालेला आहे. जीव आणि परमात्म्याचं ऐक्य साधलेलं आहे. जीव परमात्मा यांचा संगम म्हणजे ऐक्य झालं. आणि हे जे ऐक्य आहे ना, जीव परमात्म्याचं ऐक्य म्हणजे ज्याच्या ठिकाणी जीवभाव आणि परमात्मा भाव मावळून गेले आणि केवल भाव, केवळ कैवल्य भावाला जो प्राप्त झाला, केवलस्य भावा हा कैवल्यम असा जो प्राप्त झालेला आहे. आणि तिथं याचं जयाचे येणे झाले मनोधर्म. मनोधर्म म्हणजे मनाचं, म्हणजे अंतकरणाची जी वृत्ती, मनोधर्म म्हणजे अंतकरणाची वृत्ती, त्याचं काय झालं? येणे झाले. कुठं येणे झालं? त्या परमात्मा जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये ज्याच्या अंतकरण वृत्तीची स्थिती झाली, येणे झाले मनोधर्मा. असा जो पुरुष आहे आता ह्या पुरुषाला तिथून पुढं काय करायचे त्याला? का तो कृतकृत्य झाला? कृतकृत्य झाला. मग आता असा जो पुरुष आहे तो कृतकृत्य झालेल्या पुरुषाला शरीर आहे का नाही? मग तो शरीरात नाही काय? का तो शरीराचा नाही? शरीरात नाही का शरीराचा नाही? शरीरात आहे पण शरीराचा नाही. लोकात नाही का लोकांचा नाही? लोकात आहे पण लोकांचा नाही. अशा प्रकारचा जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची, तो शरीर धारण करून आहे. का याच्या जीवनमुक्ती सांगितली? जे याच्यामध्ये काय का तो देहामध्ये असतानाच विधेय आहे की नाही? तो बाह्य आपल्या दृष्टीने तो शरीरात आहे, आपल्या दृष्टीने तो लोकात आहे, आपल्या दृष्टीने तो जिवंत आहे, त्याचे श्वासोश्वास चालू आहेत म्हणून. पण तो पुरुष जो आहे आता असताना जिवंत आहे का? झाला प्रेतरूप शरीराचा भाव, का जिथं असता मेल्या समान, अशा प्रकारचा तो पुरुष आहे. म्हणून म्हणतात ती शरीरीची परी महिमा आईशी पावे. अशा प्रकारचं महात्म्य त्याला प्राप्त होतं की जे तपस्व्याचं, जे योग्यांचं जे निजध्येय आहे तर ते काय आहे? तो स्वतःच झालेला आहे की ज्याला मुक्ता आत्मा परिपूर्ण, अशा प्रकारचा तो झालेला आहे. आणि अशा प्रकारचं त्याचा महिमा म्हणजे त्याचा गरिमा, त्याची श्रेष्ठता आहे. अर्जुन पाहतोच देवाकडं, काय महिमा चाललेला आहे. अरे ही महिमा ऐकून काय उपयोग नाही. म्हणून या कारणे तुते मी सदा म्हणे, योगी होई अंतकरणे पंडू कुमारा. ते म्हणतात, हे पंडू कुमारा अर्जुना, तू काय कर, या कारणे हे सगळं झालंय म्हणून तुला सांगतो, तुते मी सदा म्हणे. तुला 5 अध्याय झाले, आता 6व्या अध्यायाच्या उपसंहारामध्ये जाता जाता तुला आता सांगतो असं नाही. 700 श्लोक आणि अध्याय 18चे लेख. देव बोलिले एक दुजे नाही. काय बोलले? तू योगी, काय तू योगी होई अंतकरणे पंडुकुमारा. तुझं अंतकरणाने तू कोण हो? योगी हो. अंतकरणाच्या वृत्तीनं तू अखंड माझं ध्यान कर, परमात्मा स्वरूप आत्मस्वरूपाचं चिंतन कर, ध्यान कर. यासाठी तुला मी हे सांगितलं. आता याच्यानंतर आहे ना, एवढं सांगितल्यानंतर याचं थोडं चिंतन करा. आपले रामसुखदासजी आहे ना, तर ह्या श्लोकाचं काय सारखा संदर्भ देतात. कुठेही थोडं झालं का हा संदर्भ देतात. तो श्लोक असा आहे, योगिनामपि सर्वेषां गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना
भजते यो मां स मे युक्ततमो मतः योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः। हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे षष्ठोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल। श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय।